ओम नमो भगवते वासुदेवाय. आज आपण भगवद्गीतेच्या अर्थाला सुरुवात करणार आहोत. भगवद्गीता या शब्दाचा आधी अर्थ बघूया. गीता याच्यामध्ये मूळ शब्द आहे गीत. गीत हा शब्द गई म्हणजे गाणे या शब्दापासून, या धातूपासून झालेला आहे. गीत म्हणजे गायलेले आणि त्याचं स्त्रीलिंगी रूप झालं गीता म्हणजे गायलेली. हे कुणी गायलं आहे तर भगवंताने. भगवद्गीता, भगवत यातला शब्द आहे भग आणि त्याला लागलेला प्रत्यय आहे वत. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वसती जेथ. यश, श्री, दान, वैराग्य, ऐश्वर्य जे आत्ता गुण आपण म्हटले, हे सहा गुण ज्याच्या ठिकाणी असतात त्याला भग असं म्हणतात. आणि भगानी जो युक्त असतो तो भगवत असतो. मग असा भगवत म्हणजे फक्त ईश्वरच असू शकतो की ज्याच्याकडे हे सर्व गुण, जे गुण श्रेष्ठ आहेत, असे श्रेष्ठ गुण ज्याच्या ठिकाणी आहे, अशा भगवंतानी गायलेली अशी ही गीता आहे. गीता अनेक आहेत. अवधूत गीता, दत्तगीता, अशा अनेक गीता आहेत. पण ही जी गीता आहे याचं नाव आहे भगवद्गीता. आपण नुसतं गीता शब्द वापरतो, पण मूळ शब्द आहे भगवद्गीता. ही भगवद्गीता कुणी, कोणाला, केव्हा आणि का सांगितली याची पार्श्वभूमी आपण आधी बघूया. कौरव आणि पांडव यांचं युद्ध निश्चित ठरलं. दोन्ही सैन्य समोरासमोर उभी राहिली. अर्जुनाने आपला जो सारथी श्रीकृष्ण त्याला असं सांगितलं की दोन्ही सैन्यांच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा कर, म्हणजे मला कुणाशी लढायचं आहे ते बघता येईल. आणि त्याप्रमाणे श्रीकृष्णाने अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा केला. त्यावेळेला अर्जुनाने पाहिलं की आपण ज्यांच्याशी लढणार आहोत ते तर सगळे आपले नातलग आहेत, आपले बांधव आहेत, आपले गुरु आहेत. गुरुश्रेष्ठ भीष्माचार्य आहेत, गुरु द्रोणाचार्य आहेत. आणि अशा सगळ्यांशी आपल्याला लढायचं आहे. कौरव हे आपले भाऊच आहेत, त्या भावांशी लढायचं आहे. आपल्या सैन्यात पाहिलं तर आपले बंधू आहेत, सासरे आहेत, आपली मुलं आहेत. आणि या सगळ्यांशी लढून आपण मिळवणार काय तर राज्य मिळवणार. आणि मग ते राज्य कशासाठी तर सुख आणि ऐश्वर्याचा उपभोग घेण्यासाठी. पण जे आपल्या स्वबांधवांना मारून मिळवायचं आहे त्यामध्ये आपल्याला आनंद कसा मिळणार? ते ऐश्वर्य किंवा सुख उपभोगताना आपल्याला आठवण होणार की आपण हे राज्य आपल्या सगळ्या ज्येष्ठ श्रेष्ठांना मारून, त्यांचा वध करून मिळवलेलं आहे. मग त्यात आपल्याला आनंद मिळणारच नाही. त्यापेक्षा युद्ध करूच नाही आहे. मग करायचं काय तर युद्धातून निघून जावं, भिक्षा मागून आपलं जीवन जगावं. अशा एका नैराश्याच्या विचाराने अर्जुनाला आता घेरला आहे. आणि अर्जुनाचा तो विचार त्याच्या शरीरावरही त्याचा इतका परिणाम झाला की त्याच्या हातातलं गांडीव शस्त्रसुद्धा गळून पडलं आहे. आणि तो आता निराशेने खाली बसला असं म्हणण्याचं कारण की त्यावेळेला उभं राहून युद्ध करत असत आणि आता युद्ध करायचंच नाही असा निश्चय करून अर्जुन खाली बसला आहे. आता युद्धाची सुरुवात तर झाली आहे, शंख फुंकून झालेत. अशा वेळेला माघार घेणं हे काही बरोबर नाही, हे भगवान श्रीकृष्णाने ओळखलं आहे. त्यांनी आता अर्जुनाला समजावण्याचा प्रयत्न सुरू केला. हा भगवद्गीतेचा विषय आहे की नैराश्यामध्ये गेलेल्या अर्जुनाला, युद्धच करणार नाही असं म्हणणाऱ्या अर्जुनाला पुन्हा युद्धाला प्रवृत्त करायचे. आणि अवघड कार्य गीतेच्या माध्यमातून भगवंतानी केलेलं आहे. आणि भगवंतानी गीता सांगितल्यानंतर शेवटी अर्जुन असं म्हणतो की आता माझ्या मनातला संदेह, शंका दूर झालेली आहे आणि आता तू जसं सांगशील तसंच मी करीन, इतक्या दृढनिश्चयाने अर्जुन युद्धाला उभा राहिलेला आहे. हा गीतेचा विषय आहे. आता गीतेचे आहेत 18 अध्याय. हे जे भाग आहेत वेगळे, त्या वेगळ्या भागांना एक एक नाव आहेत. आणि त्या नावाप्रमाणे त्या अध्यायामध्ये तो विषय काही प्रमाणामध्ये आलेला असतो. भक्तियोग, ज्ञानयोग, कर्मयोग, मोक्ष संन्यास योग वगैरे अशी नावं आहेत. आणि प्रत्येक अध्यायाच्या शेवटी जे लिहिलेलं आहे त्याचा आपण आधी आता अर्थ पाहूया. प्रत्येक अध्याय संपल्यानंतर असं लिहिलेलं आहे की ओम तत्सदिती श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे. आणि मग जो योग असेल त्याचं नाव घेऊन कितवा अध्याय आहे ते सांगितलेलं आहे. आता ओम हा तर जगामध्ये निर्माण झालेला पहिला ध्वनी आहे असं आपण मानतो.
त्याला प्रणव असंही म्हणतात. ओंकार हा प्रथम ध्वनी आहे म्हणून तो पवित्र आहे, म्हणून ओम हे पहिलं अक्षर उच्चारलेलं आहे. तत् आणि सत. तत् म्हणजे ते परब्रह्म आणि सत म्हणजे जे अस्तित्वात आहे ते. अस्तित्वात असलेलं ते परब्रह्म याचं स्मरण हा उच्चार ह्या सगळ्या शुभ गोष्टींच्या वेळेला केला जातो. श्रीमद भगवद्गीतासु. भगवद्गीतेला श्रीमद असं विशेषण लावलेलं आहे. वैभवपूर्ण संपन्न अशी ही भगवद्गीता आहे. भगवद्गीतासु उपनिषत्सु. उपनिषद याच्यामध्ये उप अधिक नि अधिक सद असा धातू आहे. उपनिषदाचा विषय हा साधारणत आत्मा परमात्मा यांचं ऐक्य, त्याचा प्रयत्न, अद्वैत कसं मिळवावं हा विषय उपनिषदांचा असतो. आणि उपनिषदांची रचना ही प्रश्नोत्तर रूपामध्ये असते. म्हणजे गुरु आणि शिष्य यांच्यामधला हा संवाद असतो. शिष्य गुरूंना काही प्रश्न विचारत असतात आणि गुरु त्याचं उत्तर देतात, असं उपनिषदांचं स्वरूप असतं. आता गीता हेही एक उपनिषदच आहे, कारण या उपनिषदामध्ये अर्जुन श्रीकृष्णांना भगवानांना प्रश्न विचारतोय आणि भगवंत श्रीकृष्ण त्याची उत्तरं देत आहेत. असं हे उपनिषदाचं स्वरूप या गीतेचं आहे. ब्रह्मविद्याया याचा विषय ब्रह्मविद्या आहे. आपलं जीवनाचं ध्येय हे ब्रह्मत्वापर्यंत पोहोचणं, जन्ममरणापासून मुक्त होणं, मोक्षाप्रत जाणं हा आहे. आणि हा विषय गीतेमध्ये आलेला आहे आणि उपनिषदांचा विषय ब्रह्मविद्याच असतो, म्हणून ब्रह्मविद्या या म्हटलेलं आहे. योगशास्त्रे. योग या शब्दाचे अनेक अर्थ होतात. व्यवहारामध्ये आपण म्हणतो की हा योग चांगला आला, किंवा घबाड योग वगैरे ज्योतिषामध्ये सांगितलेले असतात. विवाह योग अजून जुळून येत नाही म्हणतो. तुमची भेट योगायोगाने झाली असं आपण म्हणतो. पण या ठिकाणी योग याचा अर्थ वेगळा आहे. तो म्हणजे मन आणि बुद्धी यांचं ऐक्य होणं म्हणजे योगक्रिया आहे. योगशास्त्रे आणि श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद यामध्ये आहे. त्यामुळे प्रत्येक अध्याय संपल्यानंतर अशा प्रकारे ओम तत्सदिती श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे असं म्हटलं जातं. आता गीतेला सुरुवात करण्यापूर्वी ज्यांनी ही गीता लिहिली त्या व्यासांना आपण नमन करणार आहोत. ज्यांच्यामुळे आपल्यापर्यंत ही गीता आली त्या भगवान श्रीकृष्णांना आपण नमन करणार आहोत. आणि या गीतेचा विषय कुठे कसा आलेला आहे तोही श्लोक आपण बघणार आहोत. त्या श्लोकांना आपण आता सुरू करूया. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवती अष्टादशाध्यायिनीं अंबत्वाम् अनुसंदधामि भगवत गीते भवद्वेषिणीं. पार्थाय. पार्थ हे अर्जुनाचं नाव आहे. पार्थाय प्रतिबोधितां. पार्थाला सांगितलेली, पार्थाला बोध केलेली, ज्ञान दिलेली, त्याला जागृत केलेले, बोध केलं म्हणजे कुणी सांगितले तर भगवता नारायणेन स्वयं. प्रत्यक्ष भगवंतानी ही गीता सांगितलेली आहे. ही कुठल्या पुस्तकामध्ये कुठे मिळते? व्यासेन ग्रथिता. व्यास महर्षींनी रचलेल्या ग्रंथामध्ये. त्या ग्रंथाचं नाव आहे महाभारत. या महाभारताचं पहिलं नाव होतं जय, मग त्याचं भारत नाव झालं आणि मग महाभारत असं नाव झालं. तर या महाभारतामध्ये व्यास या पुराण मुनींनी, पुराण म्हणजे अतिशय सनातन प्राचीन अशा मुनींनी रचलेल्या महाभारतामध्ये हा गीतेचा भाग आलेला आहे. महाभारताच्या भीष्म पर्वामध्ये 25 ते 42 या अध्यायामध्ये ही गीता आलेली आहे. महाभारताचे जे वेगवेगळे भाग आहेत त्याला पर्व असं नाव दिलेलं आहे. या गीतेचा विषय आहे अद्वैत अमृत वर्षिणी. अद्वैत म्हणजे जीवात्मा आणि शिवात्मा, जीव आणि शिव यांचं ऐक्य. तर असं हे जे ऐक्य आहे ते ऐक्य म्हणजे अमृताचा वर्षाव करणार आहे. अद्वैताचा अमृत वर्षाव करणारी ही भगवती आहे. ही साक्षात देवी आहे. अष्टाध्यायिनी. हिच्यात 18 अध्याय आहेत. आणि ह्या देवीला प्रार्थना केली आहे की हे भगवद्गीते तू भवद्वेषिणी आहेस, म्हणजे भवसागरातून मला पार करणारी अशी तू आहेस, तर ते तू मला भवसागरातून पार कर. असं हे गीता कुणी कुणाला सांगितली आहे?
कुठल्या ग्रंथात आली आणि तो ग्रंथ कुणी लिहिलेला आहे आणि गीतेचा विषय काय हे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. पुढचा श्लोक आहे तो व्यासांना वंदन करण्याचा आहे. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदाय तपत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. व्यासांना विशाल बुद्धी म्हटलेलं आहे. विशाल बुद्धी म्हणण्याचं कारण असं की महाभारतामध्ये जे जे आलेलं आहे ते सगळं जगामध्ये आपल्याला आढळतं आणि जगामध्ये जे जे आहे ते सगळं महाभारतामध्ये आहेच. असा एकही विषय नाही की जो महाभारतामध्ये नाही आणि तो जगामध्ये आहे. म्हणून अशा प्रकारचं वाङ्मय लिहिणारे हे व्यासमुनी यांना विशाल बुद्धी असं म्हटलेलं आहे. आणि या विशाल बुद्धी अशा व्यासांनी महाभारत नावाचा एक प्रदीप प्रज्वलित केलेला आहे जणू. आणि हा जो प्रदीप आहे त्याच्यामध्ये त्यांनी ज्ञानमय प्रदीपामध्ये भारतरूपी तेल घातलेलं आहे आणि महाभारतरूपी तेलाने परिपूर्ण असा हा ज्ञानमय प्रदीप व्यासांनी प्रज्वलित केलेला आहे. आता कृष्णाला वंदन करूया. प्रपन्न पारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. आता इथे जे वर्णन केलेलं आहे ते गीतेचं अमृत दोहन करणारा कृष्ण असं आहे. आणि हा गीतेचं अमृत दोहन करणारा म्हणण्याचं कारण असं की सगळी उपनिषदं म्हणजे जणू काही एक गाय असे मानलेलं आहे. तिचं दूध काढणारा म्हणजे दोहन करणारा भगवान श्रीकृष्ण आहे. ते काढलेलं दूध म्हणजे अमृत आहे आणि ते अमृताचं प्राशन करणारा वत्स गाईचं वासरू म्हणजे पार्थ आहे. अशा प्रकारे वर्णन केलेलं आहे. म्हणून इथे कृष्णाचं वर्णन करताना गीतेचं अमृत दोहन करणारा म्हटलेलं आहे. आणि दुसरं विशेषण लावलं आहे ज्ञानमुद्राय, ज्ञानाचा परिचय करून देणारं, ज्ञानाचा उपदेश करणारे असे हे भगवान कृष्णाचं रूप आपल्याला गीतेमध्ये दिसतं. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवं. कृष्णाला वंदन केलेलं आहे. आता पुढचा श्लोक आपण बघूया. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्रमरुत स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर् वेदै सांग पदक्रमोपनिषदैर् गायन्ति यम सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यम योगिनो यस्यांतं न विदु सुरा सुरगणा देवाय तस्मै नमः. त्या देवाला आपला नमस्कार असो असं म्हटलंय. आता हा देव म्हणजे हे ब्रह्मतत्व कोणतं, हा परमात्मा कोणता, तर ज्याला यम म्हणजे ज्याला ब्रह्मा वरुण इंद्र मरुत हे सगळे देव हे दिव्य स्तवनांनी स्तवन करतात, त्याचं गुणगान करतात. उपनिषदांमध्ये सुद्धा आणि सामगायनाने सुद्धा त्याचं गायन केलं जातं. आणि या परब्रह्माचं अनुभूती प्रचिती आपल्याला केव्हा येते तर ध्यानावस्थित तद्गतेन मनसा, अगदी मनापासून एकाग्रतेने जो ध्यानावस्थेमध्ये आहे अशा योग्यांना या परब्रह्माचा अनुभव येतो, प्रचिती येते. असं जे परब्रह्म आहे की सुर आणि असुरांचे गण ज्याचं ध्यान करतात त्या भगवंताला आपण नमस्कार करू. आणि आता आपल्या गीतेला म्हणजे प्रत्यक्ष गीतेच्या अध्यायांना आपण सुरुवात करूया. ओम श्री परमात्मने नमः. अथ प्रथमोऽध्यायः. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकः पांडवाश्च एव किम कुर्वत संजय. गीतेतला पहिला प्रश्न धृतराष्ट्राने विचारला आहे संजयाला. व्यास आले होते आणि त्यांनी धृतराष्ट्राला विचारलं होतं की तुला हे युद्ध पाहायचं आहे का. धृतराष्ट्र हा अंध आहे आणि तो युद्ध पाहू शकणार नाही आहे. पण व्यास त्याला दिव्य दृष्टी देणार होते ज्यामुळे बसल्या जागी ते युद्ध बघू शकले असते. पण धृतराष्ट्राला हे युद्ध बघण्याची इच्छा नाही आहे, कारण कदाचित या युद्धात आपल्याच मुलांचा मृत्यू आपल्याला बघावा लागेल. म्हणून त्यांनी व्यासांना सांगितलं की ही दिव्यदृष्टी तुम्ही संजयाला द्या. संजय सतत माझ्याजवळ आहे, तर युद्धामध्ये काय चाललंय ते मला सांगेल. आणि अशा प्रकारे मग व्यासांनी संजयाला दिव्यदृष्टी दिली आहे. म्हणून त्या संजयाला धृतराष्ट्र विचारताय की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. क्षेत्र म्हणजे शेत किंवा भूमी जमीन,
कुरु घराण्याची ही जमीन आहे, ही भूमी त्यांची आहे, त्यांनी मिळवलेली आहे. कुरु घराण्याचा जो पहिला कुरु, त्यांनी ह्या जमिनीवरती शेत नांगरलं होतं आणि म्हणून याला कुरुक्षेत्र असं म्हणतात. शिवाय इथे इंद्राने तप केलं होतं आणि त्यांनी असं सांगितलं कुरुला की इथे जे जे युद्धात मरण पावतील त्यांना वीरगती प्राप्त होईल, स्वर्गगती प्राप्त होईल. म्हणून ही भूमी पवित्र मानली गेली आहे आणि ही धर्मभूमी मानली गेली आहे. आणि या धर्मभूमीवरती आता धर्म आणि अधर्म यांच्यातलंच युद्ध सुरू होणार आहे. तर अशा या धर्मक्षेत्रामध्ये, कुरुक्षेत्रामध्ये समवेता युयुत्सवा, युयुत्सू याचं बहुवचन युयुत्सवा झालं आहे. युयुत्सू म्हणजे लढणारे, युद्धाची इच्छा करणारे. तर असे जे आता समवेता म्हणजे एकत्र झालेले या धर्मक्षेत्रात, या कुरुक्षेत्रात लढण्याच्या इच्छेने जे एकत्र झालेले आहे ते मामकाः आणि पांडवाः. त्यात माझे पण काही आहेत आणि पांडव पण आहेत. तर मामकाः पांडवाः एव किम कुर्वत, ते आता काय करतायत? कारण दोन्ही सैन्य समोरासमोर उभी राहिली आहेत. आता थोड्याच वेळात युद्धाला सुरुवात होणार आहे. तर संजय उवाच, संजय यांनी आपल्या दूरदृष्टीने ते दृश्य बघितलं आहे आणि संजय सांगतोय की दृष्ट्वा तु पांडवानीकम व्यूढम दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनम अब्रवीत. दृष्ट्वा तु पांडवानीकम, पांडवांचं अनिक म्हणजे सैन्य पाहून दुर्योधन असं म्हणाला. दुर्योधनाने पांडवांचा व्यूढ पाहिला म्हणजे व्यूहरचना पाहिली. ही व्यूहरचना वज्र नावाच्या पद्धतीची केलेली होती आणि त्याची सगळी जबाबदारी ही भीमावरती सोपवलेली होती. तर पांडवांचं असं सैन्य व्यूहामध्ये उभं राहिलेलं पाहून दुर्योधन आता आचार्यमुपसंगम्य, आचार्य म्हणजे द्रोणाचार्य, द्रोणाचार्यांच्या उपसंगम्य म्हणजे जवळ जाऊन असं हा दुर्योधन राजा वचनम अब्रवीत. हे राजा म्हणजे राजाला संबोधून, धृतराष्ट्राला संबोधून संजय असं म्हणतोय की दुर्योधन असं म्हणाला, पश्य एताम पांडुपुत्राणाम आचार्य महतीम चमूम व्यूढाम द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. पश्य पहा, एताम पांडुपुत्राणाम महतीम चमूम, चमू म्हणजे सैन्य, महती म्हणजे मोठं विशाल, हे पांडवांचं विशाल सैन्य तुम्ही बघा. आचार्य म्हणजे गुरु द्रोणाचार्यांना म्हटलंय की तुम्ही हे पांडवांचं विशाल सैन्य बघा. आणि या विशाल सैन्याचा जो व्यूह रचलाय ते कुणी केलाय? द्रुपद पुत्रेण, द्रुपदांचा पुत्र म्हणजे दृष्टद्युम्न, दृष्टद्युम्नाने केलाय. आणि तो कोण आहे? तुमचा शिष्य आहे. तव शिष्येण धीमता, तुमचा जो बुद्धिमान शिष्य आहे त्या शिष्यानी म्हणजे दृष्टद्युम्नानी हा व्यूह रचलेला आहे. कारण कौरवांच्या सेनेचे जसे भीष्म हे सेनानायक होते तसे पांडवांच्या सेनेचा दृष्टद्युम्न हा सेनानायक होता. तर त्यांनी ही रचना केलेली आहे. आता मुद्दाम असं म्हणण्याचं कारण काय की तव शिष्येण, तर याच्या मागे आता असं आपण गेलो तर विचार होईल की द्रुपद राजा आणि द्रोणाचार्य हे एकाच गुरूंच्या आश्रमात शिक्षण घेत होते. द्रोणाचार्य हे अत्यंत गरीब परिस्थितीतले आणि द्रुपद हा राजाचा मुलगा होता आणि त्यावेळेला त्या दोघांची खूप मैत्री होती. आणि नंतर जेव्हा द्रोणाचार्य द्रुपदाकडे गेले आपल्याला गाय हवी म्हणून मागायला, तेव्हा द्रुपदांनी त्याला झिडकारलं आहे किंवा तू माझ्याकडे मागायला कसा आलास, किंवा तू मला आत्ता आठवण कशी करून देतोस की मी तुझा मित्र आहे, अरे लहानपणी बोललो ते विसरून जायचं असतं, ते काही खरं नसतं. अशा प्रकारे ते द्रोणाचार्यांची अवहेलना केलेली होती. पण तरीसुद्धा द्रुपदांनी आपला मुलगा दृष्टद्युम्न याला द्रोणाचार्यांकडेच धनुर्विद्या शिकायला पाठवलं. कारण त्यावेळेला द्रोणाचार्यांसारखा प्रगल्भ बुद्धिमान असा गुरु कोणी नव्हता. म्हणून इथे मुद्दामून तव शिष्येण धीमता असं म्हटलेलं आहे. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. आता पांडवांच्या सैन्यामध्ये कोण कोण महारथी आहेत त्यांचं वर्णन दुर्योधन करतो आहे. महारथी याचा अर्थ जो एकटा 10,000 सैनिकांबरोबर लढू शकतो त्याला महारथी म्हणतात. तर इथे शूर, महाशूर असे कोण कोण आहे
तर भीम आहे, अर्जुन आहे, युयुधान आहे, विराट आणि द्रुपद हे महारथी पांडवांच्या सैन्यामध्ये आहेत अशी आता नावं सांगितलेली आहेत. दृष्टकेतुः चेकितानः काशीराजः च वीर्यवान पुरुजित कुंतीभोजः च शैबेश्च नरपुंगवः. नरपुंगव म्हणजे नरश्रेष्ठ. दृष्टकेतू आहे, चेकितान आहे, अतिशय वीर्यवान असा काशीराज आहे, पुरुजित नावाचा कुंतीभोजाचा मुलगा आहे आणि शैब्य म्हणजे शिबी देशाचा राजा आहे. असे हे वेगवेगळे नरश्रेष्ठ आहेत. पहिल्या ओळीत महारथी सांगितले, दुसऱ्या श्लोकामध्ये नरश्रेष्ठ सांगितलेत. युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान सौभद्र द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. पराक्रमी युधामन्यू आहे, वीर्यवान उत्तमौज आहे, सुभद्रेचा मुलगा म्हणजे अभिमन्यू सौभद्र आहे, द्रौपदीची 5 पांडवांपासून झालेली मुलं हे द्रौपद आहेत. असे हे सगळे पण महारथी इथे लढायला उभे आहेत. आता हे सगळे पांडवांच्या बाजूचे शूरवीर सांगून झाले. आता आपल्या बाजूला कोण आहे ते दुर्योधन सांगतोय. अस्माकं तु विशिष्टाये तान् निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. अस्माकं आपल्यामध्ये जे विशिष्ट खास करून ज्यांचा उल्लेख करावा असे जे आहे त्यांचा उल्लेख मी करतो. हे द्विजोत्तम, द्विज म्हणजे ब्राह्मण, ज्याचा जन्म द्विजन्मनी द्वेजन्मनी यस्य 6 2दा जन्म झालेला आहे. एकदा लहानपणचा जन्म आणि मौंजीबंधनानंतर झालेला दुसरा जन्म, म्हणून ब्राह्मणाला मुंजे झाल्यानंतर द्विज असं म्हणतात. तर द्विजोत्तम, द्विजांमध्ये श्रेष्ठ अशा आता आपल्या गुरूंना द्रोणाचार्यांना दुर्योधन म्हणतोय की आपल्याकडचे जे महारथी आहेत ते मी सांगतो ते तुम्ही ऐका. नायका मम सैन्यस्य संज्ञार्थम, केवळ ओळखीसाठी, म्हणजे सगळे माहितीच आहेत कोण कोण आहेत ते, हे काही द्रोणाचार्यांना अपरिचित नाही आहेत, पण केवळ एकदा उल्लेख करण्याकरता मी त्यांचा उल्लेख करतो. कोण कोण आहेत ते पुढच्या श्लोकात सांगायला सुरुवात केली. भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्ती तथा एवच. भवान म्हणजे आपण आहात. इथं त्वम न म्हणता भवान म्हटले, कारण गुरुला आदरार्थी शब्द वापरला आहे म्हणून भवान म्हटले. भवान आपण आहात. भीष्माचार्य कुरुवृद्ध भीष्माचार्य आहेत, कर्ण आहे, कृपाचार्य आहेत, समितिंजय, अश्वत्थामा, विकर्ण आणि सौमदत्ती हे सगळे महारथी श्रेष्ठ वीर आपल्याकडे आहेत. अन्येच बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः नानाशस्त्रप्रहरणा सर्वे युद्धविशारदाः. एवढेच नाही आहेत, किती नावं सांगायची. तर ही नावं सांगण्यापेक्षा त्यांनी सगळ्यांचं वर्णन केलं की इतरही खूप आहेत. अन्येच बहवः शूरा, इतरही अनेक शूर वीर योद्धे आहेत आणि ते इथं रणभूमीवर कशासाठी आले? मदर्थे, माझ्यासाठी. आणि माझ्यासाठी येऊन इथं त्यांना काय करायचं आहे? त्यक्तजीविताः, कदाचित त्यांना इथे प्राणार्पणही करावं लागेल, पण आपलं जीवन अर्पण करण्याकरता, जीवनाचा त्याग करण्याकरता आणि तो सुद्धा माझ्यासाठी करण्याकरता हे अनेक शूरवीर इथे जमलेले आहेत. ते कसे आहेत? तर नाना शस्त्र प्रहरणा, अनेक प्रकारची शस्त्र चालवण्यामध्ये ते शूर आहेत आणि युद्ध करण्यामध्ये ते विशारद प्रवीण आहेत, कुशल आहेत. अशी आपल्याकडल्या सैन्याचीही ओळख त्यांनी सांगितली. अपर्याप्तम तदस्माकं बलम भीष्माभिरक्षितम पर्याप्तम त्विदमेतेषां बलम भीमाभिरक्षितम. आता दोन्हीकडचे शूरवीर महारथी हे सांगून झाले. आता सैन्याच्या संख्येने बघितलं तर कौरवांचं सैन्य 11 अक्षौहिणी आहे आणि पांडवांचं सैन्य खूप कमी म्हणजे 7 अक्षौहिणी आहे. दोघांकडे जरी शूरवीर योद्धे असले तरीसुद्धा संख्येच्या बलाबलाने विचार केला तर कौरवांचं सैन्य हे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणून इथे पर्याप्त आणि अपर्याप्त असे शब्द वापरले आहेत. अपर्याप्त म्हणजे अपरिमित आणि पर्याप्त म्हणजे मोजका असा इथं अर्थ घ्यायचा आहे.
तर आपलं सैन्य कसं आहे, अपर्याप्तम तद अस्माकम बलम. बल म्हणजे सैन्य शक्ती, ही आपली कशी आहे, अपर्याप्तम आहे, अपरिमित आहे. अपर्याप्तम तदस्माकम बलम भीष्माभिरक्षिता. भीष्माचार्यांनी ज्याचं रक्षण केलेलं आहे, म्हणजे भीष्माचार्य ज्या सेनेचे सेनाप्रमुख आहेत, असं आपलं सैन्य अफाट आहे, अपरिमित आहे. आणि पर्याप्तम तू इदम एतेषाम बलम भीमाभिरक्षितम. आता इथं पांडवांच्या सैन्याला भीमाभिरक्षितम म्हटलंय, कारण जरी दृष्टद्युम्न हा सेनानायक आहे, तरी त्यांनी केलेल्या व्यूहाची जबाबदारी ही सगळी भीमाकडे आहे. म्हणून त्यांचं मात्र सैन्य जे भीमाने रक्षण केलेलं आहे ते पर्याप्त आहे, म्हणजे अतिशय परिमित आहे, मोजकं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय.